डिलिमिटेशन विधेयक सत्ताधाऱ्यांचा मुख्य हेतू आहे. रणनीती भाजपनं आधीपासूनच आखली असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. आश्वासनांची गाजरं दाखवली जातील असंही रोहित पवारांनी म्हटलेलं आहे. तर डिलिमिटेशन विधेयक सत्ताधाऱ्यांचा मुख्य हेतू असल्याचंही कळतं आहे. तर ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. डिलिमिटेशन विधेयक सत्ताधाऱ्यांचा मुख्य हेतू असल्याचं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे. तर आश्वासनांची गाजरं दाखवली जातील असंही रोहित पवारांनी म्हटलंय. मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. डिलिमिटेशन विधेयक सत्ताधाऱ्यांचा मुख्य हेतू असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. तर रोहित पवारांनी काय म्हटले पहा. उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक मंजूर करून घेणं हा सत्ताधाऱ्यांचा मुख्य हेतू. यासाठी गोड बोलून राज्यांना 50% जागा वाढवून देण्याचं आमिष दाखवलं जाऊ शकतं. मात्र या आकड्यांच्या जाळ्यात अडकून जर आपण या विधेयकाला पाठिंबा दिला तर महापालिका निवडणुकीला प्रभाग रचनेप्रमाणेच लोकसभा आणि विधानसभेच्या मतदारसंघाचीही राजकीय फायद्यासाठी तोडफोड केली जाईल असं रोहित पवारांनी म्हटलंय. भौगोलिक सीमा किंवा घटनात्मक चौकटीचा विचार न करता केवळ सत्ता कायम राखण्यासाठी ही पुनर्रचना केली जाईल आणि आसाममधील मतदारसंघाची पुनर्रचना हे याचं उत्तम उदाहरण आहे. सत्तेची समीकरणं जुळवण्यासाठी 2016 पासूनच अनुभवी माजी अधिकाऱ्यांच्या मदतीनं कोणत्या मतदारसंघाची कशी तोडफोड करायची याची रणनीती भाजपनं आधीपासूनच आखलेली आहे. आता केवळ हे विधेयक मंजूर होण्याची त्यांना प्रतीक्षा आहे. तोपर्यंत विरोधकांशी सलोख्याचं नाटक केलं जाईल. विविध आश्वासनांची गाजरं दाखवली जातील. विरोधकांना विश्वासात घेतल्याचा दिखावा केला जाईल आणि लोकशाहीच्या गप्पा सुद्धा मारल्या जातील. पण विधेयक मंजूर होताच अंगावरील माशी झटकावी त्याप्रमाणे विरोधकांना बाजूला सारून हुकुमशाही प्रवृत्ती पुन्हा उफाळून येईल असं रोहित पवारांनी ट्विट केलेलं आहे.